अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्याशी जोडले जातात। संतोष, या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट येते। मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यसोबत पोलिसांची जी चकमक झाली त्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। अर्थातच पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला। या बातमीच्या संदर्भातले आताचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत काय पोहोचतायत? 25 ते 20 मुलांना त्यांना सुटका करण्यात आलेली आहे असं माहिती मिळत आहे। आपण पाहिलं तर माझ्या मागेच ते स्टुडिओ आहे, आर स्टुडिओ आपल्याला ते पाहायला मिळत आहे। त्या स्टुडिओ मध्ये या मुलांना बंद करून ठेवल्याची घटना आपल्या समोर आली होती। त्यानंतर एकच खळबळ पूर्ण शहरामध्ये मांडलं। रोहित आर्य असं त्या आरोपीचं नाव आहे। त्या आरोपीला चकमकामध्ये मुंबई पोलिसांनी ठार केलेला असं माहिती। तर गेल्या 4-5 दिवसापासून तो मुलांचा ऑडिशन घेत होता असं माहिती समोर येत आहे। ही धक्कादायक त्याच्या मुंबई सारख्या शहरामध्ये, मुंबई आर्थिक राजधानी आहे, या शहरामध्ये अशी घटना होणं म्हणजे एक धक्कादायक बाब आहे। दारू पिऊन त्याची मानसिकरित्या तो अस्वस्थ होता असं बोलण्यात येत आहे। तो मानसिकरित्या पूर्णपणे जो होता तो आजारी होता असं पूर्ण माहिती येत आहे। शुभम, जिथे मानसिकरित्या अस्वस्थ असल्याने ऑडिशन साठी जे ते मुलं जमलेली होती त्या मुलांना बंद करण्यात आलं होतं। आता पोलिसांकडून त्याचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे। त्या एन्काउंटर मध्ये तो जो आरोपी आहे रोहित आर्य त्याचा मृत्यू झाल्याची अशी माहिती समोर येत आहे। डीसीपी सरांशी पोलिसांशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडनं आता सध्या कुठलीही माहिती पूर्णपणे ऑफिशियली दिली जात नाहीये। पोलीसही त्या घटनेला कुठे ना कुठे एक सावधानीची भूमिका बाळगत आहे। मुलांची आता सुटका झाल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। एकीकडे पाहिजे त्याच्याकडनं सुद्धा फायरिंग झाल्याची माहिती मिळत आहे। केमिकल सुद्धा त्याच्याकडे होते असं माहिती समोर येत आहे। शुभम, संतोष, त्यांना आपल्या मागण्यांसंदर्भातला, त्याच्या ज्या डिमांड होत्या त्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा जारी केलेला होता। त्याच्या नेमक्या मागण्या कोणत्या होत्या आणि त्याचा कोणावर नेमका राग होता? मागण्या आता सध्या तरी पूर्णपणे एक त्याचा व्हिडिओ तर व्हायरल होत आहे, पण पोलिसांकडनं काही सांगण्यात आलेलं नाहीये त्याची मागणी काय होती। पोलिसांकडनं काही ऑफिशियल मागणी आली तर त्याच्यावरती ते भाष्य करता येईल, पण त्याचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो किती खरा किती खोटा हे बोलता येणार नाही। म्हणूनच हे आता त्याची जे मागण्या आहेत ते पूर्णपणे कसं सत्य असं ते सांगण्यात येणार नाही। पोलिसांकडनं जे अधिकृत माहिती येणार त्याच्यामध्ये आपण पाहू शकणार की काय त्याच्या मागण्या होत्या आणि कशा प्रकारे या मुलांना त्याने बंद केलं होतं। शुभम, संतोष, असं कळतंय की एका वेब सिरीज साठी तो ऑडिशन घेत होता। साधारणतः किती दिवसांपासून हा सगळा ऑडिशनचा खेळ सुरू होता आणि हे नेमकं प्रकरण कधी घडलं? हे 4-5 दिवसा अगोदर पासून जे काही वेब सिरीज साठी ऑडिशन घेत होता हा इसम इकडचा जे वॉचमन आहे त्याचं सुद्धा हे सांगणं आहे की 4-5 दिवसा अगोदर पासून हा व्यक्ती सदर जो व्यक्ती आहे जो ऑडिशन घेत होता, आज दुपारच्या नंतर असं माहिती पडण्यात येत आहे की जो व्यक्ती आहे त्याने लहान मुलांना बंधक केलेला आहे। 20 ते 25 मुलं होती, ते 15 ते 16 वर्षे होते, त्यांचा वय होता। 20 वर्षाच्या आतमधली सगळी मुलं होती। मुलं घाबरलेली होती, एका मानसिक रोगीच्या अटकेत ते लोक होते। एवढ्यात आता त्यांची सुटका करण्यात आली अशी माहिती मिळत आहे। शिवम, संतोष, या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक सुद्धा झाली। या चकमकीत त्याने गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांना सुद्धा बचावासाठी गोळीबार करावा लागला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। या संदर्भात काय सांगाल? मुलांना जे लहान मुलं होती, जे 20 वर्षाच्या आतमधली जी मुलं होती त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न करत असताना आरोपीकडनं सांगण्यात येत आहे की फायरिंग करण्यात आली। त्याचा जबाब त्या चकमकीत तो पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला। त्या चकमकीत त्याचा मृत्यू झाले असल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे। तर ते पूर्ण आता अधिकृतरित्या काय माहिती येतं, कशा प्रकारे पूर्ण चकमक झालेली आहे ते पाहण्यासारखं राहील। संतोष, त्याच्याकडे काही गन किंवा पिस्तूल सुद्धा होते अशा संदर्भातले काही अपडेट मिळत आहेत। तर त्यानं गोळीबार नेमका कोणत्या शस्त्रातून केला होता? पोलिसांच्या वतीने या संदर्भातली काही माहिती मिळालेली आहे का? त्याच्याकडे एक गन होता आणि काही केमिकल सुद्धा त्याच्याकडे होते अशी माहिती मिळत आहे। पोलिसांकडून अधिकृतरित्या काही सांगण्यात आलं नाहीये, पण मात्र इकडचे लोक आहेत त्यांनी सांगितलं, त्यांच्या माहितीनुसार त्याच्याकडे गन सुद्धा होता आणि काही केमिकल सुद्धा होते असं सांगण्यात येत आहे। शुभम, संतोष, सरकारच्या वतीने काहीतरी कंत्राट त्याला देण्यात आलेलं होतं आणि त्याचे पैसे त्याच्यापर्यंत पोहोचलेले नव्हते असा आरोप सुद्धा करण्यात आला आणि त्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय। यामधलं तथ्य नेमकं काय आहे?
पोलिसांकडनं आपण माहिती घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. पोलिसांकडनं अधिकृतरित्या सध्या तरी काहीच माहिती सांगण्यात येत नाहीये. पण जे कंत्राट सरकारकडनं त्याला देण्यात आलं हे पूर्ण चौकशीचा भाग आहे. त्या चौकशीमध्ये काय उत्पन्न होतं ते पाहण्यासारखं राहील. त्या चौकशीमध्ये जे जर सरकारच्या या कंत्राटामुळे जर त्याने असं केलं असणार तर ह्याची चौकशी पूर्ण पोलिसांकडनं करण्यात येईल. पोलिसांच्या अधिकृतरित्या काय माहिती येईल त्यावरती पूर्ण हे पाहण्यासारखं राहील, पाहणं महत्वाचं राहील. शुभम. संतोष, तुम्ही त्या ठिकाणी आता उपस्थित आहात. ज्या मुलांना डांबून ठेवलेलं होतं त्या मुलांसोबत तुमचा संवाद झालाय का? त्यांच्या पालकांसोबत तुमचं काही बोलणं झालंय का? नेमकी काय माहिती त्यांच्या संवादातून समोर आलेली आहे? मुलांशी ते संवाद झालेलं आता नाही आहे. मुलांचे पालक होते ते मुलांना घेऊन निघाले असं माहिती मिळत आहे. पोलीस स्टेशनला, पोलीस ठाण्याला सुद्धा पण काही मुलं गेल्याची बातमी समोर येत आहे. आता नेमकं हे मुलांशी सुद्धा संवाद होणं कुठे म्हणजे झालं ना, हे मुलं लगेच निघून गेलेले असं माहिती मीडियावर जे होतं त्याला कुठे ना कुठे लपवून त्या मुलांना घेऊन जाण्यात आलेलं आहे असं माहिती मिळत आहे. त्याच्या संपर्क आता सध्या तरी झालेला नाही. संतोष, एक महत्वाची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते. रोहित आर्य हा मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी वेळीच संपूर्ण कारवाई केली, त्यातून या मुलांचा जीव वाचलेला आहे. हा मानसिकरित्या अस्वस्थ होता असं जे स्थानिक आहेत किंवा जे आता पोलीस आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात येत होता. मानसिकरित्या पूर्णपणे अस्वस्थ असल्यामुळे 4-5 दिवसामधून तो मुलांचा तो एकीकडे म्हणजे मुलांचं पूर्ण हे सुद्धा घेत होता असं माहिती मिळत आहे. मुलं येतात जातात त्यामुळे मध्ये त्याने मुलांना बंधक करून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे असं पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे. मात्र याचे कुठे जे व्हिज्युअल्स आहेत किंवा त्याचे कुठे जे फुटेज आहेत आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीये ते सुद्धा आपण जाणून घेऊया. ते कशा प्रकारे त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पूर्ण प्लॅन त्याने कसा केलेला होता हे अगदी अगोदरच त्याने प्लॅन केलेला होता का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. संतोष, पोलिसांनी एन्काउंटर केला, त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि सध्या त्याचा मृतदेह कुठे ठेवण्यात आलेला आहे? त्याचं जवळच्या रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं होतं. तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. तिथे आता तिथेच त्याचा हॉस्पिटलमध्ये त्याचा मृतदेह तिथे ठेवण्यात आलेला आहे. ते पूर्ण माहिती मिळतात आपल्यापर्यंत पोहोचवलेली. अगदी संतोष, महत्त्वाचे अपडेट तुम्ही या प्रकरणाच्या संदर्भात पोहोचवत आहात. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. मात्र या प्रकरणाच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. कारवाईच्या दरम्यान रोहितनं पोलिसांवर गोळीबार केलेला होता. पोलिसांना देखील बचावासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करावा लागला आणि अर्थातच या एन्काउंटरमध्ये तो मारला गेलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.